मी सातारा परिसरमधून आलेली आहे आणि मी ह्या कोर्स जॉईन केलं 5 दिवस झाले। याच्यातून मला म्हणजे ह्या क्लासमधून बरंच काही शिकायला मिळालं। सगळ्यात जास्त म्हणजे भीती निघून गेली, कॉन्फिडन्स आलं स्वतःवरती आणि मी आता स्वतःचं जे काही माझं म्हणजे आतमध्ये जो काही असा निगेटिव्हनेस होता ना, तो बऱ्यापैकी रिमूव्ह झालेला आहे आणि मी आता सकारात्मक म्हणजे विचार करायला सुरुवात केलेली आणि मला थोडासा शारीरिक म्हणजे होता त्रास, तो पण निघून गेलेला आहे। ह्या क्लासमधून मला बरंच काही शिकायला पण मिळालं आणि याच्यामध्ये मला फार काही असं सांगायचं म्हटलं तर खूप छान असं मला स्वतःची प्रगती वाटायला लागली। वैचारिक क्षमता माझी वाढली, मी पॉझिटिव्ह विचार करायला लागले आणि मला आधी स्टेज डेअरिंग काहीच नव्हतं, ते पण आहे। धन्यवाद। सरांच्या क्लासमुळेच मला ह्याच्यामध्ये सगळ्या महिलांसाठी आणि पुरुषांसाठी सांगेन की प्रत्येकाच्या एक म्हणजे आतमध्ये काहीतरी चालू असतं, युद्ध चालू असतं, नकारात्मक सोच जास्त घेऊन चाललेलो आहे आपण। आपल्यासमोर सगळं काही असं पॉझिटिव्ह जरी असलं ना, आपण त्यात निगेटिव्ह शोधायला सुरुवात करतो, पण ह्या क्लासमुळे आपल्याला ती क्षमता मिळते की आपण त्या नकारात्मक याच्यातून पण आपण सकारात्मकमध्ये चालले जातो आणि सगळ्यांनी हा क्लास केलाच पाहिजे असं मी सगळ्यांना सांगेन। स्त्री असो, पुरुष असो, वयोवृद्ध असो, सगळ्या वयांना सगळ्यांना सुटेबल असा क्लास आहे, प्रत्येकाने केला पाहिजे हेच मी सगळ्यांना सांगेन। माझं नेम योजना संदीप जोशी आणि मी हा क्लास 2 महिने आधी लावला होता। त्याच्या आधी मला काहीच कॉन्फिडन्स नव्हता आणि हा क्लास लावल्यानंतर मला खूप कॉन्फिडन्स आलेला आहे। मी म्हणजे माझा अनुभव सांगायचं तर खूप आहे, पण मी 1-2 सांगते। मी जेव्हा हा क्लास लावला होता त्यावेळेला मी माझ्या अबॅकसच्या क्लासला गेले नव्हते आणि त्याचा पेपर होता। मी तो म्हणजे पेपरचा अभ्यास नव्हता तरी पण मी तो पेपर दिला आणि मला त्याला 100 आउट ऑफ 98 मार्क्स होते। अजून मग सरांनी एक प्रयोग सांगितला होता की इथं असं मनामध्ये विचार करायचा आणि तिथे जे काही घडतं आहे ते सांगायचं। तर मग मी मनामध्ये विचार केला, माझे पप्पा कन्नडला होते, ते तिथे जेवण करत होते आणि त्यांनी ब्लू कलरचा शर्ट घातलेला होता। मी जेव्हा 8:30ला फोन लावून विचारलं तेव्हा त्यांनी फोनच नाही उचलला आणि जेव्हा 9 वाजता लावला तेव्हा त्यांनी फोन उचलला आणि जसं मी मनात विचार केला ते तसंच घडलं होतं आणि मग मी सरांना धावून येऊन सांगितलं की ते तसं घडलं होतं। वैशाली पवार, मी इलेक्ट्रिसिटी बोर्डमध्ये डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे। मी हा कोर्स करण्यास मला व्हॉट्सअपला एक मेसेज आलेला होता, त्या माध्यमातून मी ह्या क्लासला जॉईन झाले। मी माझ्या मुलाबरोबर आणि आईसोबत हा क्लास जॉईन केलेला आहे। सरांकडनं त्या 6 दिवसामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली आहे की कसं काय करायचं, कोणती गोष्ट पॉझिटिव्हली घ्यायची, हे सगळं त्या क्लासमधनं मला समजलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट, आपण कुठलेही निगेटिव्ह विचार करू नये, हे त्याचं माध्यम मला समजलं आहे। तसंच मनाला शांती जी पाहिजे ती मला खूप छान प्रकारे मिळत आहे आणि जास्त ओरडू नये, चिडचिड करू नये, हे ॲटोमॅटिकली शांत झालेलं आहे। बस। माझं नाव प्रिया जोशी। मी हिप्नोटिझमचा क्लास केल्यापासून मला एवढाही अनुभव आलेला आहे, माझी चिडचिडपणा कमी झाली आणि घरातही व्यवस्थित म्हणजे लक्ष लागलेलं आहे आणि अभ्यास वगैरे करण्याची माझी इच्छा नव्हती तरी पण मी आता म्हणजे शिकण्याची उमेद आलेली आहे की काहीतरी करायचं बा आपल्याला, पण आपण कुठं कमी नाही। हे क्लास केल्यापासून म्हणजे एवढा अनुभव आलेला मला की म्हणजे जेवढा सांगितलं तेवढं कमीच पडणार आहे, एवढा अनुभव आलेला आहे मला। आणि मेन म्हणजे चिडचिडपणा कमी झाला, परत सकाळी वेळेवर उठणे, म्हणजे व्यवस्थित सगळे कामं व्यवस्थित चालू आहे सरांचा क्लास केल्यापासून। मी संभाजीनगरमध्येच राहते आहे। माझा हात इतका दुखत होता की 9 महिने झाले माझ्या हाताला, एवढी परेशान होते मी। दवाखाने केले, फिजिओथेरपी केली, MRI केलं, घरचाच दवाखाना आहे माझा, पण माझ्यावर काही परिणाम झाला नाही त्याचा। रात्रभर मी रडायचे, सगळे झोपलेले असायचे आणि मला रडू यायचं। गरम पाण्याची बॅग करायचं, ते जेव्हा कणकण करायला लागलं की हात शेकल्याशिवाय मला झोप लागत नव्हती, झोप तर येतच नव्हती। मला साडी घालता येत नव्हती, मला ब्लाऊज घालता येत नव्हतं, मला केस विचारता येत नव्हते, काहीही करता येत नव्हतं। मला एक ग्लास भर भांड्यातून वर ग्लास उचलता येत नव्हतं, एवढं माझा हात दुखत होता। सरांच्या क्लासला आले मी, माझ्या मुलीला समजलं, ग्रुपवर आलं की आई आपण जाऊ म्हणे मेडिटेशनला। म्हटलं बेटा दवाखान्याने काही नाही झालं, मेडिसिननी काय होणार आहे, मी काही येणार नाही म्हटलं। तरी ती बळजबरी घेऊन आली आणि मग इथं येऊन बसले। मला इतकं चांगलं वाटलं। दुसऱ्याच दिवशी माझा हात हलायला लागला,
तर मला आता मी सगळं आता मला 1.5 महिना झाला तरी मला यावंसंच वाटतं. मी सगळं काम सोडते आणि क्लास करायला येते. एवढी मी सगळ्यांची आभारी आहे. नमस्कार, मी जनरल फिजिशियन डॉक्टर संदीप जोशी. मित्रांनो, माझ्या घरामध्ये माझी मिसेस आणि माझे खूप वाद होत राहायचे. तर काही कारण असायचं आणि त्याच्यावरून वाद व्हायचे. तर मी स्वतः डॉक्टर असूनसुद्धा तिथं थोडंसं कमी पडायचं. पण मी स्वतः तर कोर्स केलेला होता. मी आयुष्यामध्ये मी तर स्वतः बदल घडूनच आणले. पण मिसेसच्या बाबतीत कसं करायचं, तर मग मी परत सरांना भेटून सरांकडून हा कोर्स करून घेतला. तर आता जवळपास 2-3 महिने झाले हा कोर्स केल्यापासून तिला म्हणजे तिच्यामध्ये खूप पॉझिटिव्हिटी निर्माण झालेली आहे आणि खूप चांगला फरक पडलेला आहे. रिझल्ट चांगला आलेला आहे आणि तिचं जे वागणं आहे ते खूप बदललेलं आहे. आमच्यातले जे वाद आहेत ते कमी झालेले आहे. घरामध्ये आता शांतता राहायला लागली. तसंच माझी मुलगी जी आहे, मुलगी खूप घाबरत होती, तर मुलीलाही कोर्स केल्यापासून तिचं कॉन्फिडन्स लेवल वाढलेली आहे, तिची स्टेज डेअरिंग वाढलेली आहे, या अभ्यासातही तिच्यामध्ये फरक पडलेला आहे. तर हा कोर्स केल्यानंतर स्वभावाला औषध नसते असं म्हणतात, पण कोर्स केल्यानंतर खरंच असं वाटतं की स्वभावाला औषध असतं. म्हणजे आपण जसं मॉडर्न मेडिसिन असेल, होमिओपॅथी असेल, आयुर्वेदिक असेल, तर तसं पद्धतीने सरांकडे आपण जे आहे तर सर काही आपल्याला जे आहे तर फिजिकली तर काही देत नाही, पण मानसिकरित्या जे आपल्याला टॉनिक देत असतात, ते जे औषध देत असतात, तर ते फार महत्त्वाचं आहे. तर आपण सर्वांनी हा कोर्स करावा. थँक्यू.